छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर पोहोचले तेव्हा त्यांना एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. अफजल खानाचा वध झाल्यानंतर स्वराज्याची ताकद वाढली होती. त्यामुळे अली आदिलशहा दुसरा याला मोठा धक्का बसला होता. त्याने आपल्या बलाढ्य सरदाराला सिद्दी जोहरला प्रचंड फौजेसह पन्हाळ्यावर पाठवले होते. इसवी सन 1660 मध्ये सिद्दी जोहरने पन्हाळा किल्ल्याला चारही बाजूने वेढा घातला होता. हजारो सैनिक, तोफा आणि रसद घेऊन तो किल्ल्याभोवती बसला होता. किल्ल्यावर अन्नसाठा कमी पडू लागला होता. बाहेरून मदत येणे अशक्य झालं होतं. पावसाळा सुरू झाला होता आणि परिस्थिती आणखी कठीण झाली. हीच ती वेळ होती जेव्हा महाराजांनी एक धाडसी योजना आखली. पन्हाळ्यातून सुटका विशाळगडावर पोहोचण्याची. या सुटकेदरम्यान घडलेली स्वराज्याच्या इतिहासातील अमर घटना पावनखिंडीची लढाई, ज्यात बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राणांची आहुती देऊन महाराजांना विशाळगडावर सुरक्षित पोहोचले पाहिजे असे बोलून त्यांनी आपले प्राण त्याग केले होते. जय शिवराय, जय शंभूराजे.